पॉपकॉर्न सारखे दिसणारे हे उपासाचे सांडगे बनवण्याची खूपच सोपी पद्धत। एकदा का ही रेसिपी तुम्ही बघितली ना, मग केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 किलो साबुदाणा तुम्ही रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातला होता। आता साबुदाणा वाफवण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 तांबे पाणी घातलंय आणि साबुदाणा चांगला वाफवून घ्यायचे, चांगले 5 ते 6 मिनिटांपर्यंत। आता साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे इतपत आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण त्यावर ठेवून द्यायचं, म्हणजे गरमीच्या वाफेवर तो छान तो वाफवला जातो। आता ज्या पात्यात मी साबुदाणा भिजत घातला होता ना, त्याच पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले। 3 किलो बटाट्याचा खीस करून घेतलाय, तो सकाळीच खिसलेला आहे मी। तुम्हाला रात्री खीस करून ठेवायचा असेल ना, तुम्ही तसंही करू शकतात। उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला बटाट्याचा खीस हा घालून घ्यायचा आहे। फक्त 2 ते 3 मिनिटच त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला तो घालून घ्यायचा आहे। लगेच आपल्यातले पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचे आहे। खूप जास्तही शिजत बसायची त्याला गरज नाही। आता या ठिकाणी आपल्याला 1 किलो उकळलेला बटाटा लागणार आहे। 1 किलो साबुदाणा, 3 किलो बटाट्याचा खीस आणि 1 किलो उकळलेला बटाटा। उकळलेला बटाटा कमी पण असला ना तरी पण चालतं, पण खीस मात्र थोडा जास्तच घाला। आता इथं आपल्याला साबुदाणा पण उकळून झाला आहे, म्हणजे वाफलून झाला आहे। त्याच मिश्रणामध्ये आपल्याला केलेला खीस म्हणजे वाफवलेला खीस आणि उकळलेला बटाटा, हे तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। त्यात आपल्याला हिरवी मिरची, जिऱ्याची पेस्ट करून घ्यायची। उपासाला जिरं खात असाल तर घाला किंवा नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। चवीप्रमाणे शेंदी मीठ घातलंय आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे। तुमच्याकडे ऊन जर नसेल ना, तुम्ही फॅनखालीही 2 दिवसामध्ये हे वडे म्हणजे सांडगे घालू शकतात। आणि ते उन्हात जर घातले तर एका दिवसामध्ये ते चांगले वाळून निघतातच। छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत। चकलीपेक्षा पण अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होणारे हे उपासाचे सांडगे। 2 दिवसामध्ये चांगलं कडक ते वाळून निघाले, वर्षभर टिकणारे हे उपासाचे सांडगे। आता तळून सुद्धा दाखवते। कडकडीत तेल तापवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे। तेलात टाकतात 2-3 पटीनं फुलणारे हे उपासाचे पॉपकॉर्न। तुम्ही पॉपकॉर्नही म्हणू शकतात किंवा त्याला उपासाचे सांडगे म्हणू शकतात। तुम्हाला जे आवडेल ते त्याला तुम्ही नाव देऊ शकतात। आता मस्त आपले उपासाचे सांडगे तळून तयार झालेले आहेत। तर बघू शकता, तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका। आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर। हे आहे आपले उपासाचे सांडगे। तर अजून चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत ते बेल आयकॉन बटन दाबा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।